महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सातपूर अशोकनगर प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा चॅनलचा एबी फॉर्म जमा करण्यात आला। सातपूर अशोकनगर प्रभाग क्रमांक 10 मधील भाजप पॅनलचे उमेदवार सौ माधुरीताई गणेश बोलकर, श्री समाधान भाऊ देवरे, श्री विश्वास भाऊ नागरे, सौ कलावतीताई सागळे या उमेदवारांचे एबी फॉर्म सातपूर महानगरपालिका विभागीय कार्यालय येथे जमा करण्यात आले। त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्या सौ रश्मीताई हिरे यांनी विश्वास दिला की प्रभाग क्रमांक 10 मधील 4ही उमेदवार विजयी होतील व यावेळेस नाशिक महानगरपालिकेवर भाजपाचा महापौर असेल। प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा पॅनलच्या सर्व उमेदवारांचे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। ओके, हा एवढे प्रेमने एवढे ना काय सांगायचं त्याच प्रभाग क्रमांक 11 मधून 4 उमेदवारांची 10 मधून उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे। काय सांगा 8, 9 सातपूर विभागातून जे उमेदवार डिक्लेअर झालेले त्यांचे नाव? भारतीय जनता पार्टीने अतिशय दर्जेदार तळागाळात काम करणारे आणि गोरगरिबांसाठी काम करणारे चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीने सातपूर प्रभागात दिलेले आहे। मागच्या टर्ममध्ये काही कारणास्तव सातपूरमध्ये भाजपाचा पूर्ण एक हाती झेंडा आला नव्हता, परंतु आत्ताच्या आमच्या उमेदवारांवरती जनतेचा विश्वास आहे। आमच्या उमेदवारांनी गेल्या 5-7 वर्ष खूप चांगलं काम सातपूरमध्ये केलेलं आहे। आमदार सीमाताईंच्या माध्यमातून अनेक विकास कामं सातपूरमध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामुळे सातपूरमध्ये 4ही प्रभागांमध्ये सगळे नगरसेवक हे फक्त भारतीय जनता पार्टीचे येतील, याच्यात काहीच विषय नाही। उमेदवारांची नावे आता आपल्याकडे 8 प्रभागामध्ये प्रवीण पाटील आहेत, आमच्या माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे आहे, कविताताई लोखंडे आहे, अंकिताताई शिंदे आहेत। त्याचबरोबर 9 प्रभागात 10 प्रभागामध्ये आमच्याकडे समाधान दादा आहेत, आमच्या माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर त्यांचं अतिशय चांगलं काम करतात, उमेदवारी मिळालेली आहे। इंद्रपा सांगळेची मिसेस कलावतीताई आहे आणि आमचे विश्वास नागरे, असं एकदम तडफदार चांगलं पॅनल सातपूरमध्ये प्रभाग क्रमांक 8, 9, 10 आहे। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे मोठ्या कामांवरती, देवेंद्रजींच्या कामावरती, स्थानिक लेवलवरती पण मागच्या टर्ममध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर होता आणि खूप कामं झालेले आहेत। येत्या पुढच्या वर्षीमध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगली विकास कामं नाशिकमध्ये चालू आहे आणि सातपूर हे नाशिकमधलं एक मोठा भाग आहे। सातपूरमधूनच आपण त्र्यंबकेश्वरला जातो, त्याच्यामुळे सातपूरचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगला होणार आहे, याच्यात आम्हाला काहीच शंका नाही। काही प्रभाग क्रमांक 11 मधून मानसी शौर्य असतील, रवी काळे असतील, बाळा निगळ असाल आणि काय नाव यांची सुद्धा उमेदवारी डिक्लेअर झाल्याचं समोर येतं, काय सांगा? नाही, नक्कीच ते पण आमचे सगळे अगदी डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत। याच्यामधला एकही उमेदवार असा डमी नाही आहे, ज्यांनी खरंच भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे आणि त्यांचं खरंच त्यांच्या एरियामध्ये चांगलं नाव आहे, अशाच लोकांना भारतीय जनता पार्टीने तिकीटं दिलेले आहेत। कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावरती अन्याय झालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकजुटीने भारतीय जनता पार्टीचं काम करू आणि 16च्या 16 नगरसेवक सातपूरमध्ये हे बीजेपीचे येणार आहेत। आपला महापौर होईल का? 100%। काही का तुम्ही फॉर्म भरायला आल्या होत्या, जी आला आपल्याला माघार घ्यावी लागली, त्याबद्दल काय? आम्ही माझ्यामध्ये 3री पिढी आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीचं गेल्या 50-60 वर्षापासून काम करतो आहे। जनसंघापासून माझे आजोबा पोपटराव हिरे हे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत, त्याच्यामुळे पक्षनिष्ठा ही आमच्या रक्तात आहे आणि मी खरंच 2-3 वर्षापासून तयारी केली होती। प्रभागात पण 2 फेऱ्या झाल्या होत्या, काल फॉर्म देखील भरला होता, परंतु आमच्या पक्षश्रेष्ठीने सांगितलं की आमदार आणि खासदारांच्या मुलांना तिकीट द्यायची, जो काही पक्षाचा आदेश आहे त्याचा आम्ही मनापासून सन्मान करतो, त्याचा स्वीकार करतो आणि मी आणि हे एकच आहे, आम्ही कमळ हाच आमचा उमेदवार आहे। त्याच्यामुळे जरी मला उमेदवारी मिळाली नाहीये तरी पण हे सगळे आमचेच उमेदवार आहे, कमळाचेच उमेदवार आहेत। उलट आता जास्त जबाबदारी आहे की जास्त सगळ्या प्रभागांमध्ये बीजेपीचे नगरसेवक आणायचे आहेत। प्रभाग 9 मध्ये नायकर असो, प्रेम पाटील असो यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, याबद्दल काय फटका पडू शकतो? नक्कीच त्यांनी पक्षाचं काम केलं होतं, गेल्या 2-3 वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीत होते, परंतु पक्षश्रेष्ठींनी काही निर्णय घेतले आहेत, काही तडजोडी असतात, काही समीकरण असतात, जे पक्षातल्या वरिष्ठ लोकांना जास्त चांगल्या माहिती असतात, त्याच्या मध्ये आपण न पडता आता एक कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे जे काही उमेदवार आहे त्यांना आपण निवडून आणण्याची जबाबदारी घ्यायची। थँक्यू। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज,
आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.